नमस्कार. जरा विचार करा, एकीकडे जग दुसऱ्या महायुद्धात होरपळतंय आणि त्याच वेळी भारतात एक मासिक प्रकाशित होतंय जे बॉम्ब बंदुकांबद्दल नाही तर आपल्या आतल्या शक्तीबद्दल आणि नैतिकतेबद्दल बोलतंय. आज आपण ऑगस्ट 1944च्या अखंड ज्योती मासिकातील त्याच कालातील ज्ञानाचा शोध घेणार आहोत. बघूया जवळजवळ 80 वर्षांपूर्वीचं हे ज्ञान आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला कसं उपयोगी पडू शकतं. चला तर मग हा रंजक प्रवास एकत्र सुरू करूया. बरं, मग आपला हा प्रवास कसा असेल? एकदम सोपा आणि सरळ आहे. सगळ्यात आधी आपण त्या काळात जाऊ, तो भूतकाळातून आलेला आवाज ऐकू, मग आपल्या आत दडलेल्या आत्मशक्तीला शोधू, ती शक्ती कशी जागवायची त्याची काही गुपितही पाहू, आणि मग हा प्रवास स्वतःपुरता न ठेवता समाजापर्यंत कसा न्यायचा हे समजून घेऊ. आणि हो, सगळ्यात शेवटी या सगळ्या 80 वर्ष जुन्या गोष्टीतून आज आपल्याला काय मिळतं हेही बघूया. चला तर मग सुरू करूया आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा. बघा, कोणतीही गोष्ट नीट समजून घ्यायची असेल ना, तर ती कधी आणि का सांगितली गेली हे कळायला हवं. म्हणून चला आपण थेट टाईम ट्रॅव्हल करूया ऑगस्ट 1944 मध्ये आणि ऐकूया हा भूतकाळातून आलेला आवाज आपल्याला काय सांगतो. जरा डोळ्यासमोर आणा. जगभरात युद्धाची आग पेटलेली, सगळीकडे भीती, अनिश्चितता, आणि अशा वेळी हे मासिक बाहेरच्या गोंधळाकडे नाही तर माणसाच्या आतल्या शक्तीवर बोलतंय. कमाल आहे ना? हेच तर याचं वैशिष्ट्य आहे. बाहेर कितीही गोंधळ असो, आतून शांत कसं राहायचं हे तेव्हा जेवढं महत्वाचं होतं तेवढंच किंबहुना त्याहूनही जास्त आज महत्वाचं आहे. मग प्रश्न येतो की अशा कठीण काळात टिकून राहण्यासाठी सगळ्यात जास्त काय लागतं? उत्तर आहे आत्मशक्ती. आणि हाच या मासिकाचा आत्मा आहे, त्याचा गाभा आहे. चला तर मग जरा खोलवर जाऊन बघूया की ही आंतरिक शक्ती जी सगळ्या यशाचा पाया आहे ती नेमकी आहे तरी काय. आता बघा, इथे एक असा प्रश्न विचारलाय जो आपल्याला थोडं थांबून विचार करायला लावेल. ज्या अडचणी, ज्या समस्यांपासून आपण सतत दूर पळायचा प्रयत्न करतो, त्या खरंच आपल्या शत्रू आहेत का, की ते आपले मित्र आहेत पण आपल्याला ते कळत नाही? या मासिकातल्या प्रतिभा और प्रतिकूलता नावाच्या लेखानुसार अडचणी म्हणजे अडथळे नाहीत, उलट त्या एका किल्लीसारख्या आहेत जी आपल्या आतल्या सुप्त शक्तींच्या इंजिनला सुरू करते, आपल्या झोपलेल्या त्या जबरदस्त ताकदीला जाग करतात. अगदी हिऱ्याला चमकण्यासाठी जसं भासावं लागतं तसंच आपल्या आतल्या प्रतिभेला बाहेर येण्यासाठी संघर्षाची गरज असते. पटतंय? आणि हे वाक्य तर बघा, हे या संपूर्ण विचाराचं सार आहे. आपल्याला फक्त आपला दृष्टिकोन बदलायला हवा. अडचणी म्हणजे संकट नाही, तर तो एक आरसा आहे. एक असा आरसा ज्यात आपल्याला आपली खरी लपलेली शक्ती स्पष्ट दिसू शकते. म्हणजे बघा, सगळा खेळ आपल्या मानसिकतेचा आहे. सफलता का पिता आत्मविश्वास, हा लेख हेच तर सांगतो. इथे दोन गोष्टी आहेत, आत्मविश्वास आणि संशय. आत्मविश्वास आपल्या पंखांना बळ देतो, उडायला शिकवतो, तर संशय पंख असूनही आपल्याला जमिनीवरच खिळवून ठेवतो आणि अपयशाच्या दरीत ढकलतो. बरं, हे सगळं ऐकून वाटेल की ठीक आहे, आंतरिक शक्ती महत्वाची आहे, हे पटलं. पण ती मिळवायची कशी? फक्त विचार करून तर नाही ना येणार, बरोबर? त्यासाठी काहीतरी कृती करायला हवी, काही साधनं वापरायला हवीत. आणि हाच पुढचा भाग आपल्याला त्या आध्यात्मिक साधनेची गुपितं उलगडून दाखवणार आहे. यात एक खूप सुंदर साधना सांगितली आहे, पंचतत्वांशी म्हणजे निसर्गाशी पुन्हा एकदा एकरूप होण्याची. म्हणजे कसं? तर अनवाणी चालून पृथ्वीची ऊर्जा स्वतःमध्ये घेणं, विशिष्ट स्नान पद्धतींनी जलतत्वाने शरीर शुद्ध करणं, सूर्याकडे पाहून अग्नितत्वातून ऊर्जा शोषून घेणं, प्राणायामाने वायूला साधणं, आणि हो, मोकळ्या आकाशाकडे बघून मनालाही त्या आकाशासारखं विशाळ आणि शांत बनवणं. शरीराचं तर झालं, पण मनाचं काय? इथे येते मंत्रशक्तीची गोष्ट. आता मंत्र म्हणजे फक्त काही शब्द उच्चारणे नाही. विचार करा, जसं भिंगातून सूर्यकिरण एकत्र केल्यावर आग लागते, तसंच मंत्रशक्ती म्हणजे काय? तर आपल्या संकल्पाची, आपल्या इच्छेची ताकद आणि त्या शब्दांची कंपनं, या दोन्हींना एकत्र करून एक प्रचंड ऊर्जा तयार करणं. हे एक विज्ञान आहे. आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये, की हे काही गूढ किंवा चमत्कार वगैरे नाहीये. यात अगदी स्पष्टपणे सांगितलंय की मंत्राची ताकद फक्त 3 गोष्टींवर टिकून आहे: तुमची श्रद्धा, तुमचे स्पष्ट उच्चार आणि तुमचं एकाग्र मन. म्हणजे बघा, याला जादूटोण्याच्या पातळीवरून काढून एका वैज्ञानिक आणि शिस्तबद्ध अभ्यासाच्या पातळीवर आणलं. ठीक आहे, समजा ही सगळी आंतरिक शक्ती आपण मिळवली,
मग त्याचं करायचं काय? फक्त स्वतःसाठी ठेवायची? नाही, अजिबात नाही. या मासिकाचा संदेश अगदी स्पष्ट आहे. आपल्या वैयक्तिक विकासाची नदी जेव्हा स्वतःच्या सीमा ओलांडून समाजाच्या समुद्राला जाऊन मिळते, तेव्हाच त्याला खरा अर्थ प्राप्त होतो. हे समजून घेण्यासाठी मासिकात एक छोटीशी पण खूप मार्मिक गोष्ट आहे, राजा भोजची. हा राजा खूप मोठा पुण्यवान होता, पण त्याला एक स्वप्न पडतं. स्वप्नात तो बघतो की त्याने स्वतःच्या चांगल्या कर्मांनी बांधलेलं एक भव्य मंदिर बघता बघता कोसळून धुळीला मिळत आहे. या स्वप्नाचा अर्थ खूप खोलवर जातो. ते आपल्याला शिकवतं की मी काहीतरी चांगलं केलं, हा अहंकारच आपल्या सगळ्या चांगल्या कर्मांना मातीमोल करतो. म्हणजे आध्यात्मिक प्रगतीचा अर्थ गर्विष्ठ होणं नाही, तर अहंकार सोडून सेवा करणं आहे. कारण नम्रता नसेल तर चांगुलपणाचा पायाच कच्चा राहतो. आणि ही जी सेवेची भावना आहे ना, तिला मासिकात थेट देशभक्तीशी जोडलंय. पण इथली देशभक्ती म्हणजे फक्त घोषणा देणं नाही. इथे देशभक्तीला एक धर्म मानलंय, एक पवित्र कर्तव्य. आणि हे कर्तव्य कसं पार पाडायचं? तर निस्वार्थ सेवेतून, सगळ्यांच्या भल्यासाठी स्वतःच्या स्वार्थाचा त्याग करून आणि समाजात नेहमी सत्य आणि न्यायाच्या बाजूने उभं राहून. तर बघा, आपण कुठून सुरुवात केली होती? स्वतःच्या आतल्या शक्तीपासून. आणि कुठवर आलो? तर समाजाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यापर्यंत. मग आता प्रश्न हा आहे की 80 वर्ष जुन्या ह्या मासिकातून आजच्या आपल्या फास्ट पेस लाईफसाठी आपण काय घेऊन जाऊ शकतो? या संपूर्ण चर्चेचं सार काही मुद्द्यांमध्ये सांगता येईल. 1. अडचणींना शत्रू नाही, गुरु माना. 2. आत्मविश्वासाला यशाचा पाया बनवा. 3. निसर्गाशी जोडून आणि साधनेने आपली ऊर्जा वाढवा आणि एकाग्र करा. आणि 4. सगळ्यात महत्त्वाचं, ही सगळी शक्ती अहंकार सोडून सेवेसाठी वापरा. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, जग खूप पुढं गेलं, पण माणसाच्या आतल्या शांतीची, त्याच्या नैतिक मूल्यांची गरज, ती बदलली आहे का? 1944 साली सांगितलेलं हे ज्ञान आज आपल्या आयुष्यात खरंच काही बदल घडवू शकतो का? नक्की विचार करण्यासारखा प्रश्न आहे. कारण ह्या विचारांमध्ये असलेली ताकद तेव्हा जेवढी खरी होती, तेवढीच ती आजही आहे.